नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा आज आपण राजमा कसा बनवायचा आहे ते बघूया। आता रात्रभर राजमा हा जो आहे तो पाण्यामध्ये आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि भिजत घातलेला होता। आता राजमा सकाळी आपण पाण्यातनं 1-2 पाण्यामध्ये याला धुवून घ्यायचे आणि कुकरला आपण याला लावून द्यायचं। तर हा छानसा भिजलेला आहे। आता हे बघा, यामध्ये आपल्याला पाणी थोडंसं जास्त वापरायचं, कारण राजमाला थोडंसं पाणी जास्त लागतं शिजण्यासाठी। तर यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे। थोडासा सोडा घालून घ्यायचा की जेणेकरून राजमा जो आहे तो व्यवस्थित शिजला जातो। मिक्स करून घ्यायचे आणि याला आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तोपर्यंत आपण राजमाचा मसाला तयार करून घेणार आहोत। आलं घेतलेलं आहे, आपण लसूण घेतलेला आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। याच्यासाठी जे आहे 2 कांदे आपण व्यवस्थित चिरून घेतलेले होते, टोमॅटो कापून घेतलेले होते, लसूण आणि आलं आणि कोथिंबीर। तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला याचे थोडंसं पाणी घालून घेऊया याच्यामध्ये, आणि पाणी जास्त नाही घालायचं, थोडंसं पाणी घालून याची आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत। आता हे बघा, हे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, याचं व्यवस्थित आपण मिक्स करून झालेलं आहे। कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी, त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे। आता तेल व्यवस्थित गरम झालं, हे बघा तेल पूर्ण व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घ्यायची। जिरे मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपण हा जो मसाल्याची पेस्ट केलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। आणि आपल्याला याचा हलका कलर बदलेपर्यंत, म्हणजे यातलं पाणी जे आहे ते व्यवस्थित आटलं पाहिजे आणि याला मसाल्याला थोडंसं तेल सुटलं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तो परतायचा आहे। तर हे बघा, खूप छान आपला मसाला परतून झालेला आहे। कमी गॅसवर हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा। आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट घालून घ्यायचं, धणेपूड घालायची आहे, 2 चमचे धणेपूड, 2 चमचे आपण तिखट घातलेला आहे, थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे। हे व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। मसाला आपला चांगला परतून झालेला आहे। आता इकडे आपण राजमा जो आहे तो पण व्यवस्थित आपला शिजलेला आहे। आता हा मसाला ज्यावेळेस आपण व्यवस्थित परततो त्यावेळेसच आपली भाजीची टेस्ट जी आहे ती चांगली लागते, कारण तेल जर सुटलं तरच मसाला हा व्यवस्थित आपल्याला भाजीची टेस्ट देते। हे बघा, तोपर्यंत आपलं कुकर पण झालेला आहे, आपला राजमा पण आता व्यवस्थित शिजलेला आहे। आपण चेक करून बघूया। हे बघा, व्यवस्थित तो शिजलेला आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला काय करायचं, हे जो मसाला आपण परतून घेतलेला आहे, आता तुम्हाला जर वाटत असेल की भाजी थोडीशी जास्त बनवायची आणि ती जर पातळ वाटत असेल तर थोडासा राजमा जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्याला काय करायचं की मिक्सरला ते थोडंसं थंड झाल्यानंतर फिरवून घ्यायचं। आता मसाला आपला चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे। गॅस आपण थोडासा कमी करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण शिजलेला जो राजमा होता तो यामध्ये घालून घ्यायचा। आता राजमा आपल्याला व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता आपल्याला जर वाटत असेल की हे थोडंसं पातळ वाटतं, तर जसं आपण थोडासा राजमा आपण पहिलेच काढून घेतला होता, जसं त्याची पेस्ट करण्यासाठी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याला फिरवून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं, ही पेस्ट जी आहे ह्या भाजीमध्ये घालून घ्यायची। तर हे बघा, व्यवस्थित आपलं, आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कसा पाहिजे, पातळ पाहिजे किंवा थोडीशी कोरडी भाजी पाहिजे, त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता जे मिक्सरमध्ये आपण पेस्ट केली होती ती पण यामध्ये घालून घेऊया। अजून याला उकळी येणार आहे, त्यामध्ये आपला हा राजमा जो आहे तो अजून थोडासा घट्ट होणार आहे। तर हे बघा, खूप छान आपली ही राजमाची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबत पण खाऊ शकता। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे। तर भातासोबत हा राजमा जो आहे तो खूप छान लागतो। हे बघा, याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची
कोथिंबीर घातल्यानंतर आपण थोडीशी त्याला उकळी आल्यानंतर आपण हा गॅस जो आहे तो बंद करायचा आहे. कमी गॅसवर याला थोडा वेळ उकळू द्यायचं. तर हे बघा आपलं छानसा राजमा, भात, पोळी, पापड तयार झालेला आहे.